आंदोलन जो आहे तो बेमुदत अन्नत्याग उपोषण जो आहे त्या ठिकाणी करतोय आणि सातत्याने तक्रारी करूनही त्याच्यावर कारवाई न झाल्याने अखेर हे बेमुदत अन्नत्याग आंदोलन जे आहे किंवा उपोषण जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। काय कारण आहे, कशासाठी तुम्ही हे अन्नत्याग उपोषण करताय, काय भूमिका आहे? खरं तर 31 जानेवारी रोजीच त्या ठिकाणी ड्रेनेज लाईनच्या कामामध्ये आणि रस्त्याच्या कामामध्ये प्रभाग क्रमांक 15 कोल्हापूरचा या ठिकाणी नियमबाह्य काम चालू होतं। मी जागेवर जाऊन त्यांना ते निदर्शनात आणून दिलं संबंधितांना, तरीसुद्धा त्यांनी ते काम तसंच सुरू ठेवलं। मग मी 2 फेब्रुवारीला आयुक्तांना अर्ज दिला, त्याच्यावर कारवाई न झाल्यामुळे पुन्हा 5 फेब्रुवारीला एक अर्ज दिला, त्यावरही काही ठोस कारवाई न झाल्यामुळे पुन्हा 10 तारखेला एक अर्ज दिला आणि मग शेवटी 12 फेब्रुवारीपासून मी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे। त्या ठिकाणी जे काम झालेलं आहे ते प्रचंड नियमांना दुर्लक्षित करून झालेलं आहे, ते नियमाप्रमाणे व्हावं आणि ह्या सगळ्या चुकीच्या कामाला जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी, या 2 मागण्यांसाठी मी अन्नत्याग आंदोलनाला बसलेलो आहे। प्रशासनाकडून या संदर्भात काही विचारणा झालेली आहे का? तुमच्याशी काही संवाद साधलेला आहे का अधिकाऱ्यांनी किंवा संबंधित यंत्रणेने कोणी? तर मी 3 अर्ज दिल्यानंतर कोणतीही कारवाई झाली नव्हती, कोणतंही उत्तर मला लेखी मिळालेलं नव्हतं, त्यामुळे मला हे पाऊल उचलावं लागलं आणि जेव्हा मी 12 तारखेला बसलो तेव्हा 13 तारखेला मला एक लेखी उत्तर मिळालं, त्याच्यामध्ये फक्त आश्वासनं होती। त्यामुळे मी पुन्हा त्यांना उत्तर दिलं की आश्वासन नको, ठोस कारवाई हवी। मी सगळे पुरावे तुम्हाला दिलेले, सगळे पुरावे जनतेसमोर आहेत, तुमच्यासमोर आहेत, तरीसुद्धा तुम्ही असं वेळखाऊ भूमिका न घेता ठोस कारवाई करा अशी मी लेखी उत्तर दिले। त्याच्यानंतर 14 तारखेला त्यांनी तपासामध्ये सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये चुका करण्याचा प्रयत्न केला, परंतु जनतेने तिथल्या ते प्रयत्न हाणून पाडलं। तपासामध्ये सुद्धा त्यांना निदर्शनात आलेले की संपूर्ण काम चुकीचं झालं आहे, तरीसुद्धा आता 17 तारीख आली आहे, 6 दिवस झाले, तरीसुद्धा त्यांनी ठोस कारवाईचे कोणतेही उत्तर दिलेले नाहीत। नक्की निकृष्ट दर्जाचं काम झालं आहे म्हणजे नक्की काय झालेलं आहे आणि काय तुमचे आक्षेप आहेत त्यासंदर्भात? त्या ठिकाणी ड्रेनेज लाईनच्या कामामध्ये जे नियम असतात त्याच्यामध्ये जे गिलावाचे नियम आहेत, त्याच्यानंतर जे मापचे नियम आहेत ते सुद्धा दुर्लक्षित केले गेले आणि त्याच्यानंतर जेव्हा रस्ता जो मधला रस्ता त्यांनी खोदला होता कामासाठी ते दुरुस्त करत असताना अक्षरशः 1 इंच आणि अर्धा इंचचं कॉन्क्रीट त्या ठिकाणी टाकण्यात आलं आहे। 15 दिवस उलटून गेलेत, 15 दिवसामध्ये ते सगळं निघायला लागलं आहे, त्याच्या बाजूचे खडी निघायला लागलेत, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात नियमाच्या बाहेर निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे। अधिकारी असं म्हणतायत की तुम्ही स्टंटबाजी करताय आणि फक्त मीडिया स्टंट करताय, असा देखील तुमच्यावरती आक्षेप अधिकाऱ्यांनी नोंदवला आहे। खरं तर मला या गोष्टीवर काय सांगावं समजत नाही आहे। मी 31 तारखेपासून ओरडतो आहे, जर तुम्हाला वाटत असेल मी स्टंटबाजी करतो तर 31 तारखेनंतर तुम्हीच जर जबाबदारीनं जर कारवाई केली असेल तर निलेशवर ही वेळ आली नसते। आणि अजून एक बाब, मला आता अधिकाऱ्यांचा तुम्ही प्रश्न उपस्थित केलात म्हणून मला सांगावं असं वाटतं आहे, मी एका अधिकाऱ्याकडे गेलो होतो, पेंटर साहेब त्यांचं नाव आहे, त्यांना मी व्हिडिओ दाखवले, साहेब एवढ्या मोठ्या प्रमाणात हे काम चुकीचं होऊ लागलं आहे, तर साहेबांनी मला काय उत्तर द्यावं की निलेश आपले संबंध चांगले आहेत, आपण काम करून घेऊ आणि नंतर कारवाईचे बघू। आणि ह्यावरून कुठंतरी असं जाणवतं आहे, त्या तपासावरूनही असं जाणवतं की कुठंतरी अधिकारीच याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दोषी आहेत का, म्हणून त्यांचं हे पळवाट दिसत आहे मला। आपण पाहतोय खरं तर गेल्या 6 दिवसांपासून अन्नत्याग उपोषण जे आहे ते सुरू आहे आणि या सोलापुरातील प्रभाग क्रमांक 15मध्ये निकृष्ट दर्जाचे रस्ते जे आहेत, ज्या ठिकाणी 6 इंची रस्ते करणं अपेक्षित आहे त्या ठिकाणी 1-1.5 इंचाचा रस्ता केला जातो आणि त्यामुळे या ठिकाणी निलेश संगेपाग हा युवक जो आहे तो आता उपोषणाला बसलेला आहे। बेमुदत अन्नत्याग उपोषण जे आहे ते गेल्या 6 दिवसांपासून सुरू आहे, मात्र अधिकाऱ्यांकडून याउलट स्टंटबाजी करत असल्याचा दावा केला जातो आहे। त्यामुळे एकंदरीतच महापालिका प्रशासन आता या सर्व आंदोलनाची दखल घेत आहे की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, ट्यून मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।